जय बाळूमामा मित्रांनो, तर आज मामांच्या पालखीचा उठतळ आहे. मामांच्या पालखीचा मुक्काम एवढे दिवस गिरगाव मध्ये होता. काही गिरगावकर मंडळी तुम्ही पाहू शकता, आचारी मंडळी. आज शेवटचा दिवस आहे इथं. आज मामांच्या पालखीचा उठतळ आहे. गिरगाव ते वीरसुकळीला मामांची पालखी आज मार्गस्थ होणार आहे. आता लांबचं अंतर असल्यामुळे आमची सगळी खांड काढलीत आणि तुम्हाला आजचं नियोजन धावतो. का आचारी मंडळी यांचं नाव मी ठेवले कंस मामा. काही नाही, आता मस्तपैकी आहे. इथं कडकच्या आचारी आहेत बघा. रात्री बुंदी टाकल्या, नंबर 1 पैकी बुंदी केली. बुंदी कुठशी आहे? पलीकडे आहे म्हणून बुंदी. तर तुम्हाला जावतो. आजचा हा शेवटचा दिवस, म्हणलं कंस मामाचा व्हिडिओ घ्यावा. आचार्य इथं काही आपले मामा कार्यकर्ते सगळेजण आहेत बघा, आचारी मंडळी सगळी. मग विषय आहे का कंस मामा आहोत तुम्ही, म्हणजे गावकऱ्यांचं सांग करावं तेवढं कौतुक कमी आहे बघा. खूप चांगलं नियोजन केलं. नंबर 1 पैकी मामाची पालखी या गावात येऊन कसे दिवस निघाले काही पत्ताच लागला नाही. हे बघा इथं बुंदी केली बघा, या बघण्यात पाहू शकता बघा. बुंदी केली रातभर बेजारून बुंदी केली बघा. बघा हे बियालीत बघा कार्यकर्ते. तेव्हा तुम्ही पाहू शकता हळूहळू सगळे वाढायला लागले. तर सकाळी 8 वाजले, सकाळचे 8. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे नियोजन आहे गिरगाव मध्ये. बघू शकता बघा, अजून कार्यकर्ते यायला लागलेत सगळी गावकरी मंडळी. बघा हे पण आचार्यच आहेत म्हणा, पण लेट आले त्यांनी जरा. बघू शकता आपले मामा कंस मामा सारखे बेजार झाले बघा. जशी पालखी आली तसं कंस मामा इकडंच आहे. काल मिरवणुकीत होते माझ्यासोबत थोडा वेळ, मग नंतर परत आली इकडं भाजी बनवायची म्हणून, संध्याकाळचा प्रसाद तयार करायचे म्हणून परत आली बघा. अशा प्रकारे नियोजन चालू आहे गिरगावकर. आज झालं, आज शेवट झालं. आजची सकाळची आरती. आता ही कंस मामानी जे काही अन्न तयार केले प्रसाद, आता हे शेवटचं झालं बघा. तर इथून पालखी पुढच्या वेळी मार्गस्थ होणार. झाली यांची सेवा पण संपत आली. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगलं भले, मेंढी माऊलीच्या नावाने चांगलं भले.